रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ठाणे मुंबई महानगरात 1 मे पासून मराठी सक्ती केल्यानंतर काही रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय. तसंच आंदोलनाचा इशारा दिलाय. दरम्यान सोमवारी मनसेनं ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अनोखी मोहीम राबवली. ज्या रिक्षा चालकांना मराठी लिहिता वाचता येतं आणि समजतं त्यांच्या रिक्षेवर मराठीचे स्टिकर चिटकवण्यास सुरुवात झाली आहे. या माझ्या रिक्षात बसा असा आशय या स्टिकरवर आहे. त्याला रिक्षा चालकांचाही चांगला प्रतिसाद आहे. परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येते. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या तसंच मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्यांचं वाहन परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय. या निर्णयानंतर ज्या परप्रांतीय रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येत नाही त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. दरम्यान या निर्णयास काही रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी विरोध दर्शवला असून आंदोलनाचा इशारा दिलाय. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून किमान 7 ते 8 लाख प्रवासी ये जा करतात. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मीटरच्या रिक्षेसाठी सॅटिस पुलाखाली स्वतंत्र थांबा आहे. या थांब्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोहीम घेतली. ज्या रिक्षा चालकांना मराठी समजतं तसंच जे रिक्षा चालक मराठी आहेत त्यांच्या रिक्षावर मनसेनं स्टिकर चिटकवण्यास सुरुवात केली आहे. त्या स्टिकरवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, या माझ्या रिक्षात बसा असा आशय लिहिला आहे. मनसेच्या या मोहिमेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. मला वाटतं 20-25 वर्ष इथे राहतोय आणि इथे रिक्षेचे व्यवसाय करतो. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, मराठी बोलायला आम्हाला मराठी कळतं, मराठी बोलतो, व्यवस्थित बोलतो, काय प्रॉब्लेम नाही. काय संपवण्याचं काय प्रॉब्लेम नाही आणि संपवण्यात करणार नाही. जे रिक्षा चालक विरोध करतायत त्यांना काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून? काय संदेश आहे, मराठी बोलायला काय होतं, शिका, मराठी शिका. नाही त्याचं तर शिका, कोण जबरदस्ती करतो पण शिकून घ्या ना. इथे धंदा व्यवसाय आपण करतो तर आपण तर भाषा तर शिकायलाच पाहिजे ना.